तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे मार्क करायचे आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसवर ट्रेड कसा घ्यायचा. मित्रांनो, तुम्ही ट्रेडिंगमध्ये कितीही इंडिकेटर वापरले किंवा कितीही महागडे कोर्स करा, जोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करता येतं ते समजत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही. आजच्या आपल्या ह्या 5 मिनिटच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की चार्टवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे शोधायचे, जेणेकरून तुमचे ट्रेड्स कधीच चुकणार नाहीत. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच आपल्या मराठा ट्रेडर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आपण सर्वात पहिले समजून घेऊ सपोर्ट म्हणजे काय. आता मी इथं ट्रेडिंग व्ह्यूवर एक चार्ट ओपन केला आहे, जिथून मार्केट सारखं सारखं वर जातं तिथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आता सर्वात आधी आपण समजून घेऊ सपोर्ट म्हणजे काय. सपोर्ट म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगायचं तर सपोर्ट म्हणजे मार्केटची जमीन. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण जमिनीला बॉल मारतोय आणि तो बॉल जमिनीला आदळून वर जाऊ राहिला, तिथं मार्केट एक सपोर्ट घेत आहे. म्हणजे तिथं खूप बायर्स ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मार्केट वर जात आहे. सर्वात पहिले समजून घेऊया आपण सपोर्ट म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मार्केटची जमीन किंवा एक फ्लोअर, जेव्हा मार्केट खाली पडत असतं तेव्हा एक विशिष्ट प्राइसवर आल्यावर मार्केट खाली जाण्याचं थांबतं आणि तिथून अचानक वर जायला लागतं. असं का होतं? कारण त्यावर प्राइस भरपूर बायर्स बसलेले असतात. आता आपण इथं एक पॅटर्न नुसार समजून घ्या. आता मी इथे एक पॅटर्न ड्रॉ केलेला आहे. आता हा बघा, हा आहे सपोर्ट. हा ड्रॉ केला आहे एक सपोर्ट आणि हा आहे एक रेजिस्टन्स. आता बघूया. आता बघा, मार्केट या सपोर्टला टच करून वर गेलं आणि इथे एक रेजिस्टन्स होतं, त्या रेजिस्टन्सला टच करून मार्केट खाली आलं. आपण पहिले काय शिकलो? सपोर्ट. आता परत मार्केट इथं सपोर्टला खूप बायर्स ऍक्टिव्ह होते, म्हणून बायर्सनी मार्केट वर ओढून रेजिस्टन्सला आणलं. रेजिस्टन्स वरून मार्केट खाली आणलं, कारण रेजिस्टन्स पाशी खूप सेलर्स असतात. आता आपण समजून घ्या रेजिस्टन्स म्हणजे काय. आता दुसरी महत्वाची गोष्ट, रेजिस्टन्स म्हणजे रूफ, म्हणजे आपली एक छत असते. आपण जर रूफला बॉल मारला तर तो खाली येतो, म्हणजे तो सपोर्टवर येतो. वर जात असतं तेव्हा एक विशिष्ट लेवलचा टच करून मार्केट परत खाली यायला लागतं. या लेवलला आपण सेलर म्हणतो. तिथून आपण सेलर्स ऍक्टिव्ह होतात. या लेवलचे सेलर्स किंवा मोठे प्लेयर्स थपून बसलेले असतात. त्यांना प्राइस महाग वाटते, त्यामुळे ते तिथे विक्री म्हणजे सेलिंग करतात आणि मार्केटला खाली आणतात. आता आपण हे सर्व लाईव्ह चार्टवर बघून घेऊ की सपोर्ट रेजिस्टन्स कसे मार्क करतात. आता हा 4 आवर टाइम फ्रेमचा चार्ट आहे, 4 तासाचा चार्ट आहे हा. आता आपण इथे एक परफेक्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे मार्क करतात आता बघून घ्या. आता आपल्याला बघा इथे एक सपोर्ट दिसतो आहे. सर्वात पहिले आपण एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्या. आता आपण पहिले रेजिस्टन्स ड्रॉ करत आहेत. आता बघा, मार्केटने दोन विशिष्ट लेवलला टच केलं म्हणजे आपला एक परफेक्ट रेजिस्टन्स मानला जातो आणि सपोर्टचं पण सेम तेच कारण आहे. मार्केटने दोन विशिष्ट लेवलला टच करून मार्केट जर वर गेलं तर त्याला एक सपोर्ट मानला जाईल. तो एक व्हॅलिड सपोर्ट असेल आपला. आपण याला नाव देऊन घेऊ सपोर्ट आणि याला नाव देऊ आपण रेजिस्टन्स. आता बघा, मार्केटने इथं काय केलं, मार्केटने इथं सपोर्टला टच करून मार्केट इथं रेजिस्टन्स पर्यंत गेले, कारण ते एक बायर्स ऍक्टिव्ह होते. इथं खूप बायर्स ऍक्टिव्ह होते, म्हणून मार्केट सपोर्टला टच करून रेजिस्टन्स पर्यंत गेलेले आहे. मग इथं खूप सेलर्स ऍक्टिव्ह होते, म्हणून सेलर्सने ते मार्केट खाली ओढून आणलं बायर्स पर्यंत. म्हणजे इथे एक सपोर्टला मार्केट टच झालं, मार्केट वर गेलं. मग मार्केटने रेजिस्टन्सला टच करून मार्केट परत खाली आलं. आता आपल्या इथं परफेक्ट एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल व्हॅलिड आहे. आता ह्या प्रकारे बघा मार्केटने काय केलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण इथं एंट्री कशी घ्यायची.
मार्केटने इथं सपोर्ट ब्रेक केला आहे आपला. हा बघा, हा मार्केटने सपोर्ट ब्रेक केला आहे. तर आपण जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा आपण एंट्री घ्यायची. जेव्हा मार्केट सपोर्ट तोडतो तेव्हा ब्रेकडाऊन म्हणतात आणि जेव्हा मार्केट रेजिस्टन्स तोडतो त्याला ब्रेकआउट म्हणतात. आता बघा, आपण जर इथं एंट्री केली असती, आपली इथं शॉर्ट एंट्री झाली असती. स्टॉप लॉस ठेवायचा स्विंग हायच्या वर आणि आपला टार्गेट ठेवायचा 1:2 1:2 किंवा 1:3 आपला टार्गेट ठेवायचा. मार्केटने बघा सपोर्ट तोडल्यानंतर किती भारी मूव्ह दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक की जेव्हा साइडवेज मार्केट असतं, आता याला आपण साइडवेज मार्केट म्हणतो. मार्केट दोन रेंजमध्ये अडकलेले असतं. या रेंजमध्ये कधीच ट्रेड घ्यायचा नाही. जेव्हा ब्रेकआउट होतो किंवा ब्रेकडाऊन होतो तेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा. चला मग आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.